कुख्यात गुंड निलेश घायवळला मोठा दणका बसलाय। गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट हा रद्द करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल? निलेश घायवळ परदेशात पसार झालाय आणि आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय। निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपल्या समोर येतोय, कारण निलेश घायवळचा पासपोर्ट रिवोक करण्यात आल्याची माहिती पोलीस दलातल्या सूत्रांनी दिलेली आहे। याचाच अर्थ पासपोर्ट जो आहे निलेश घायवळचा तो रद्द करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट रद्द होण्यासाठी थेट न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यासोबतच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयामध्ये सुद्धा घायवळच्या विरोधात एक ॲप्लिकेशन दिलं होतं, जेणेकरून घायवळने जे पासपोर्ट घेण्यासाठी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, खोटे कागदपत्र पुरावे सादर केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचा पासपोर्ट रद्द व्हावा याच्यासाठी पुणे पोलिसांची मागणी होती। या मागणीला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पासपोर्ट रद्द करण्याची ऑथॉरिटी जी आहे ती थेट पासपोर्ट ऑफिस असते, म्हणजे प्रादेशिक कार्यालयाकडे असते आणि त्यानंतर जो व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो ती पॉवर जी आहे ती आता खरं तर पूर्णपणे आता करण्यात आलेली आपल्याचं म्हणता येईल। आणि त्यामुळे निलेश घायवळच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्याच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती देखील जारी करण्यात आलेली आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण तो परदेशात पसार झाला होता। पासपोर्टसाठी खोटी कागदपत्र दाखवून त्याने पासपोर्ट मिळवला आणि सध्या तो रद्द करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।